दरम्यान राज्यसभेच्या जागेच्या संदर्भात अनेक नावं सध्या चर्चेत येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली। तर आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत नाव समजेल असंही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की एकंदरीत राज्यसभा तुम्ही राजीनामा दिल्यानंतर राज्यसभेची जागा रिक्त झालेली आहे, त्याच्यावरती भुजबळांचं नाव चर्चेत येते। खरंच हे बातमी, यामध्ये किती तथ्य आहे? प्रत्येक पक्षाला सगळ्यांचे विचार घेऊन एखादा उमेदवार ठरवण्याची म्हणजे त्यांचा तो एक भाग असतो आणि तसं चाललेलं आहे आमच्याकडे। त्याच्यामुळे उमेदवारांची चर्चा होत असताना अशी अनेक नावं बाहेर पडतात नेहमीसारखी, तशी पडत असतील। पण आता आपण बघूया काय म्हणजे संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हाला नाव कळेल। भुजबळांचं नाव असण्याची शक्यता वाटते? सांगता येत नाही, सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांचा सारासार विचार करत असतो। जे उमेदवारांची ज्यांची इच्छा आहे त्यांचा सगळ्यांचाच विचार प्रत्येक पक्ष करत असतो, तसं करते। आणखी या ठिकाणी किती ठिकाणी पाहणी करतात? कराटीमध्ये आले आता मी आलेले कराटीमध्ये तर काही दिवसापूर्वीच वीज पडलेल्या एका महिलानंतर तिचा मृत्यू झालेला असल्यामुळे त्यांना मी भेट दिलेली आहे। त्यांच्या मुलांना भेटून आलेले आहे। तिथे शेळ्यांचं बरोबर 16 शेळ्या आणि त्या पण विजेमुळे गेलेल्या आहेत। तिथेही सरकारने नुकसान भरपाई लगेच मंजूर केलेली आहे, तेही त्यांना सांगितलं।